हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? होप तुम्ही आनंदी असाल. इलेक्ट्रिक करंट हा 11th-12th JEE नीट CET ह्या सर्व फॉर्मॅटमध्ये अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. परंतु डायरेक्ट टॉपिककडे जाण्याच्या अगोदर काही बेसिक गोष्टी आपल्या पक्क्या पाहिजेत. इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, EMF म्हणजे काय. मग येणाऱ्या काही व्हिडिओ लेक्चर्समध्ये मी ह्या बेसिक गोष्टींचा विचार पहिल्यांदा करेन. आज आपण चर्चा करूया इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय. बरोबर, इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय विचार करूया. आणि हे सगळं लिहून ठेवलेलं आहे मी काहीतरी. तात्पुरतं ह्याच्याकडे काही लक्ष देऊ नका, हे वेळ वाचावं म्हणून मी लिहून ठेवलेलं आहे. इलेक्ट्रिक चार्ज समजून घेण्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला फंडामेंटल पार्टिकल्स म्हणजे काय समजले पाहिजे. आणि देर आर 3 फंडामेंटल पार्टिकल्स: प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन. प्रोटॉन अँड न्यूट्रॉन lies in a nucleus while electron revolve around that nucleus. आणि इलेक्ट्रॉन जो असतो तो इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसच्या भोवती काय करत असतो, फिरत असतो. हे आपल्याला माहितीच आहे. हायर स्टडीजचा पार्ट सांगतो की प्रोटॉन म्हणजे सुद्धा काही फंडामेंटल नाही, त्याच्या आतमध्ये पण काय ते कॉर्क आहे, स्ट्रिंग आहे. हा हायर स्टडीजचा पार्ट आहे. पण लक्षात ठेवा, आतापर्यंत लक्षात ठेवा, हा व्हिडिओ माझा जर आपली 8वी 9वी 10वीची मुलं बघत असतील किंवा सेकंडरीला सुद्धा आहे, त्यामुळे सेकंडरीची मुलं पण हा व्हिडिओ बघणार आहेत. तात्पुरतं लक्षात ठेवा की प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन, दिस 3 आर द फंडामेंटल पार्टिकल्स. मी अजूनपर्यंत इलेक्ट्रिक चार्ज म्हणलेलं नाही, बरोबर का? हे निगेटिव्ह पण काढून टाकू आपण. मी अजूनपर्यंत इलेक्ट्रिक चार्ज काय म्हणलेलं नाही. मग ह्या न्यूट्रॉन जो आहे त्या न्यूट्रॉनचा विचारच आपण करत नाही, कारण तो न्यूट्रलच आहे. मग राहतात 2. हा प्रोटॉन एक आहे, हा इलेक्ट्रॉन आहे, बरोबर का? ॲटॉमिक स्ट्रक्चर काय सांगतं, जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन. बरोबर, हे आपल्याला आतापर्यंत बेसिक माहिती आहे. आता ह्या बेसिक गोष्टीनंतर मी आता 4 कंडिशन्स पकडतो. बघा किती गमतीशीर आहे. हे ॲटॉमिक स्ट्रक्चर तुम्हाला कळलं, वास्तविक तुम्हाला माहितीच आहे. माझ्याकडे 4 कंडिशन्स आहेत. प्रोटॉन आणि प्रोटॉनची एक कंडिशन, इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉनची एक दुसरी कंडिशन, सेकंड कंडिशन. तिसरी कंडिशन बोला, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची होऊ शकते किंवा वाईस वर्सा, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन. डोंट कन्फ्यूज विथ साईज ऑफ द पार्टिकल. साईज काय मॅटर करत नाही, मला आपलं दाखवायचं म्हणून मी काढलेलं ते. हे मधलं काय केलंय त्याचा काय अर्थ नाही, फक्त बोर्डवरती प्रकर्षाने दिसावं म्हणून मी फक्त याला स्केच केलेलं आहे, बाकीचा त्याचा काय अर्थ नाही. मग ह्या 4 कंडिशन मला मिळाल्या. ह्या 4 कंडिशन मिळाल्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट माहित आहे, ते म्हणजे लाईक पार्टिकल. लाईक म्हणजे सारखे, PPEE, सारखे, लाईक पार्टिकल्स. लाईक पार्टिकल मध्ये काय असतं मित्रांनो, तर रिपल्शन असतं. माहिती आहे आपल्याला, रिपल्शन म्हणजे एकमेकांपासून लांब जाणं. आणि अनलाईक चार्जेस मध्ये, अनलाईक म्हणजे कुठला, प्रोटॉन इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रॉन प्रोटॉन, ह्याच्यामध्ये काय असतं, ह्याच्यामध्ये असतं अट्रॅक्शन. So in like particle there is repulsion and in unlike particle there is attraction. Like particle मध्ये repulsion आहे आणि unlike particle मध्ये attraction आहे. आता हे तर गंमत आहे बघा इलेक्ट्रिक चार्जची. म्हणजे प्रोटॉन एकमेकापासून लांब जातील, रिपल्शन आहे. इलेक्ट्रॉन एकमेकापासून लांब जातील, रिपल्शन आहे. प्रोटॉन इलेक्ट्रॉन एकमेकाच्याकडे ओढले जातील, अट्रॅक्शन, अनलाईक चार्जेस. आणि हिथं अनलाईक पार्टिकल. आणि परत इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे एकमेकाकडे अट्रॅक्ट होते. आलं सगळ्यांचं? मी जास्तीत जास्त प्रयत्न केलाय ह्या 4 कंडिशन मधलं हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स सारखं दाखवायचं. कारण की कुलोम लॉ प्रमाणे ॲज डिस्टन्स इन्क्रीजेस द फोर्स बिटवीन 2 पार्टिकल इन्क्रीजेस. फोर्स, डिस्टन्स डिक्रीज झालं, फोर्स इन्क्रीज होतो. डिस्टन्स कमी झालं, फोर्स वाढत असतो. म्हणून काय केलं तात्पुरतं, मी 4 कंडिशन मधलं 2 पार्टिकल मधलं डिस्टन्स सारखं काढण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे चारही ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो लागणार आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा सारखा लागणार आहे. ही गोष्ट मनामध्ये फिट ठेवा. म्हणजे ह्या 4 कंडिशन मधला फोर्स बदलत नाही. फोर्स कमी आहे का जास्त आहे ह्याच्याशी मला डिस्कशन करायचं नाही. फक्त मला एवढं म्हणायचं आहे की त्या 4 कंडिशन्स मध्ये देर आर in these 4 conditions there is force and that force is electrostatic force. बरोबर. म्हणजे मित्रांनो हे 2 पार्टिकल एकमेकाच्या पासून लांब गेले, हे पटते तुम्हाला.
हे दोन पार्टिकल एकमेकाच्या जवळ आले आणि आपल्याला फिजिक्स मध्ये माहित आहे की लांब जाणं किंवा जवळ आणणं ह्याच्यासाठी फोर्स पाहिजे, बरोबर का मित्रांनो? विचार करा, हे दोन एकमेकांपासून लांब गेले, फोर्स असल्याशिवाय लांब जाणार नाही, साहजिकच आहे, सोपं आहे. हे दोन पार्टिकल एकमेकांच्या जवळ आले, फोर्स असल्याशिवाय जवळ येणार नाहीत, बरोबर का? मग ह्या फोर कंडिशन मध्ये इथं एक फोर्स लागतो, त्या फोर्सचं नाव असतं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ह्या फोर कंडिशन्स मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अप्लाय होतो आणि हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच दोन पार्टिकलला जवळ आणेल किंवा दोन पार्टिकलला लांब ढकलेल. कोण काम करतोय? ते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काम करतोय, बरोबर. आता इथे इलेक्ट्रिक चार्जचा उल्लेख आणूया. हा फोर्स लावायचं काम कोणाचं आहे? तर हा फोर्स लावायचं काम मित्रांनो इलेक्ट्रिक चार्जचं आहे. म्हणजे फोर्स कोणीतरी लावला पाहिजे ना. हा पेन माझ्या टेबलामध्ये होता किंवा माझ्या खिशामध्ये, बरोबर. आता ह्याला उचलून मला लिहायला पाहिजे, पहिल्यांदा ह्याला उचललं, मी ह्याचं टोपण काढलं, मी करतोय ना सगळं हे. मी पेनावरती फोर्स लावला, मी पेनावरती फोर्स लावून त्याचं टोपण उघडलं, म्हणजे मी सगळं केलं त्या पद्धतीने. म्हणजे फोर्स मी लावला. फोर्स लावणारा कोणतरी कंटेंट असतो, फोर्स लावणारा कोणतरी ऑब्जेक्ट असतो, फोर्स लावणारा कोणतरी सोर्स असतो. त्या पद्धतीनं ह्या दोन किंवा ह्या फोर केसेस मध्ये चार्ज जवळ आले, चार्ज लांब गेले, हे तो कुठला तरी सोर्स पाहिजे आणि तो सोर्स असतो इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्जच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लावायचं काम करत असतात. म्हणजे सेकंड पॉइंट लिहिलाय बघा मी, इलेक्ट्रिक चार्ज इज द प्रॉपर्टी बाय विच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स क्रिएट्स बिटवीन फंडामेंटल पार्टिकल्स. क्रिएट्स म्हणजे निर्माण करणं. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स निर्माण झाला कोणामध्ये? फंडामेंटल पार्टिकल मध्ये. कुणी केला तयार? इलेक्ट्रिक चार्ज तयार केला. इलेक्ट्रिक चार्ज इज द प्रॉपर्टी. इलेक्ट्रिक चार्ज ही प्रॉपर्टी आहे, तो एक गुणधर्म आहे, बरोबर. आणि तो काय करतो इलेक्ट्रिक चार्ज? इलेक्ट्रिक चार्ज दोन फंडामेंटल पार्टिकल मध्ये फोर्स लावायचं काम करत असतं. एवढंच आपल्याला इलेक्ट्रिक चार्ज विषयी माहित आहे. मग तुम्ही म्हणा की सर अहो पुस्तकामध्ये हेच दिले की हो, किंवा इंटरनेटमध्ये युट्यूबमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आम्ही अभ्यासलं हेच आहे सगळं, अजून ह्याच्याविषयी काय ते एक्स्ट्रा सांगा की. मित्रांनो इलेक्ट्रिक चार्ज हे तर लिहिले बघा मी, इलेक्ट्रिक चार्ज इज अन इंट्रिन्सिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ द फंडामेंटल पार्टिकल मेकिंग अप दोज ऑब्जेक्ट. इलेक्ट्रिक चार्ज ही इंट्रिन्सिक कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक आहे की ज्याचं उत्तर आपल्याकडं नाही. फिजिक्सला काही प्रश्न पडलेत की ज्यांची उत्तर आपल्याकडे नाही. इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे नेमकं काय हे नाही आपल्याला सांगता येत. हा, इलेक्ट्रिक चार्जचं बिहेवियर काय आहे, त्याचं स्वरूप काय असेल, तो काय करतो हे मात्र सांगता येईल आपल्याला. म्हणजे फंडामेंटल क्वेश्चनचं आन्सर आपल्याला सापडत नाही. आणि इन केस जर सापडलंच तर जे आन्सर आहे तेच परत फंडामेंटल होऊन बसतं. म्हणजे उदाहरणार्थ प्रोटॉन, जेव्हा फिजिक्सची डेव्हलपमेंट होत गेली तेव्हा असं कळलं की देयर आर 3 फंडामेंटल पार्टिकल्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन, आणि ह्याच्या आतमध्ये काही नाहीये. आणि जेव्हा शास्त्राने विचार करायला लागले ह्याच्या आत काय असू शकतं का, तो फंडामेंटल क्वेश्चन होता, आन्सर सापडत नव्हतं, बरोबर. मग नंतर असं कळलं की प्रोटॉनच्या आतमध्ये पण परत काहीतरी आहे, कॉर्क आहेत, त्यानंतर स्ट्रिंग्स आहेत. आणि आता जे उत्तर मिळालं म्हणजे कॉर्क म्हणजे काय, मग परत फंडामेंटल क्वेश्चन तयार झाला, बरोबर. म्हणजे लक्षात ठेवा फंडामेंटल क्वेश्चन जे असतात त्याचं आन्सर आपल्याला सापडत नाही. इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काही नाही सांगता येणार, पण इलेक्ट्रिक चार्ज बिहेवियर काय आहे हे मात्र आपल्याला सांगता येईल, बरोबर का. म्हणून काय म्हणले तर मी, इलेक्ट्रिक चार्ज इज अ इंट्रिन्सिक कॅरेक्टरिस्टिक. आणि इंट्रिन्सिक कॅरेक्टरिस्टिक इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय, इंट्रिन्सिक कॅरेक्टरिस्टिक हे मी नाही सांगत, हे आपल्या फिजिक्सच्या बऱ्याचशा रेफरन्स बुकमध्ये हेच म्हणलंय, इलेक्ट्रिक चार्ज इज इंट्रिन्सिक कॅरेक्टरिस्टिक. काही ठिकाणी असं म्हणलंय की इलेक्ट्रिक चार्ज इज ए फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक. आला सगळ्यांच्या. चला परत सांगू, चला रिकॅप घेऊया पटकीने. 4 पार्टिकल काढलेत मी, तर हे चार्ज कॉम्बिनेशन होऊ शकतात, ह्याच्यापैकी जास्त कॉम्बिनेशन होऊ शकत नाही.
4 केसेस पकडल्या. लाईक चार्ज असेल रिपल्शन झालं, पटलं सगळ्यांना. अनलाईक चार्ज असेल तर अट्रॅक्शन झालं, पटलं सगळ्यांना, बरोबर. मग आता अट्रॅक्शन किंवा रिपल्शन हा एक फोर्सच आहे. मग कुणी घडवून आणलं ते? तो जो दोघांच्या मधला फोर्स असतो त्या फोर्सलाच म्हणायचं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. बघा सांगितले का नाही मी आता विसरलोय. पण ह्या 4 केसेस मध्ये जो फोर्स अप्लाय झाला त्यालाच म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लावतो कोण? इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज इज द प्रॉपर्टी बाय विच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स क्रिएट्स बिटवीन फंडामेंटल पार्टिकल. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लावायचं काम कुणाचं आहे? तर त्या इलेक्ट्रिक चार्जचं आहे. आलं सगळ्यांच्या? ठीक आहे. चला आता आपण अजून खोलामध्ये जाऊ. मग इलेक्ट्रिक चार्ज असतात नेमकं कसे असतात? तर बेंजामिन फ्रँकलिन हे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी त्या इलेक्ट्रिक चार्जचे बिहेवियर समजून सांगताना त्यांनी असं म्हणलं की प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज. बरोबर. प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज आहे. परत कुलॉम्ब लॉनं त्या चार्जेसची व्हॅल्यू पण आपल्याला दिली. मग पॉझिटिव्ह चार्जची व्हॅल्यू किती असते? प्रोटॉनवरचा चार्ज किती असतो? प्लस 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. कुलोम इज द युनिट ऑफ चार्ज. बरोबर. किंवा प्लस क्यू म्हणू आपण त्याला. पॉझिटिव्ह चार्जची व्हॅल्यू किती आहे? प्लस 1.6 इंटू 10⁻⁻19. आणि मायनस निगेटिव्ह चार्जची किंमत किती असते इलेक्ट्रॉनची? तर ते असते -1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. एवढी त्याची व्हॅल्यू असते. बरोबर. एक हे मित्रांनो इथं प्लस आणि मायनस जरा मी वेगळ्या पेन दाखवतो वाटलं तर. इथं प्लस आणि इथं मायनस. मॅग्निट्यूड काय दोघांची सारखीच आहे. दोघांची मॅग्निट्यूड काय सेम आहे. पण इथं मायनस आणि प्लस ह्या दोघांचा अर्थ असा नाहीये की हा छोटा आहे हा मोठा आहे. म्हणजे काय तुम्हाला माहित आहे ना, एखाद्या ऍक्सिसवर तुम्ही झाला इथं 0 असेल, राईट साईडच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात, लेफ्ट साईडच्या व्हॅल्यू निगेटिव्ह असतात. मग आपण असं म्हणत असतो की लेफ्ट जे असतं ते व्हॅल्यूनं कमी असतं आणि राईट साईडचं व्हॅल्यूनं जास्त असतं. बरोबर का? ह्याचा अर्थ आणि ह्याचा अर्थ सारखा नाही. बरोबर का? बऱ्याच विद्यार्थी मित्रांना असं वाटेल की सर इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह आहे, ह्याचा अर्थ ती व्हॅल्यू कमी आहे का? नाही. फक्त दोघांच्या मध्ये एक वेगळेपणा पाहिजे. दोघांचं बिहेवियर अपोजिट आहे म्हणून याला प्लस म्हणलं, ह्याला मायनस म्हणलं. प्लस आणि मायनस म्हणजे मला असं नाही म्हणायचं की हा छोटा आहे हा मोठा आहे. नाही. दोघांची व्हॅल्यू सारखीच आहे, दोघांच्यावरचा चार्ज वेगळा आहे. आलं सगळ्यांच्या? ठीक आहे. समजतंय सगळ्यांना? कुलोम इज द युनिट ऑफ दॅट चार्ज. बरोबर. ठीक आहे. मग आता प्रोटॉन सेंटरला आहे म्हणजे न्यूक्लियसचा चार्ज पॉझिटिव्ह आहे आणि इलेक्ट्रॉन त्याच्या भोवताली फिरतंय. मग या दोघांच्या मधला प्लस आणि मायनस चार्ज आहे. बरोबर. मग ऍटम वरचा चार्ज कुठला असतो मित्रांनो? तर ऍटम वरचा चार्ज असतो हा प्लस आणि हा मायनस. ह्याचा अर्थ नेट चार्ज किती असतो? नेट चार्ज 0 असतो. कारण काय होईल? प्लस आणि मायनस एकमेकाला कॅन्सल करेल. पण मॅग्निट्यूड काय? मॅग्निट्यूड सेमच आहे. म्हणून ऍटम वरचा नेट चार्ज 0 आला. म्हणून आपल्या हातामध्ये असंख्य ऍटम्स दिवसागणिक पडत असतात. दिस इज मेड अप ऑफ ऍटम्स, दिस इज मेड अप ऑफ ऍटम. परंतु आपल्याला चार्ज जाणवत नाही. का जाणवत नाही? कारण की नेट चार्ज जो आहे तो नेट चार्ज हा 0 असतो. समजतंय? म्हणून ॲटॉमिक सिस्टीम ही न्यूट्रल पकडतो आपण. ॲटम न्यूट्रल पकडतो. का? कारण दोघांची किंमत सारखी पण दोघांच्यावरचा चार्ज वेगळा. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. आजच्या दिवस आपण इथं संपू. इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय सविस्तर इन डिटेल मी सांगितलं. जाता जाता फक्त एवढंच समजून घ्या, इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय हे आपल्याला सांगता येत नसतं. पण इलेक्ट्रिक चार्जचं बिहेवियर काय आहे हे मात्र आपल्याला सांगता येईल. त्याची व्हॅल्यू किती असेल हे मला सांगता येईल. ते काय काम करतं हे मला सांगता येतं. पण म्हणजे काय ह्या प्रश्नाचा आपल्याकडे आन्सर नाही. का बरं? कारण ही काय इंट्रिन्सिक कॅरेक्टरिस्टिक आहे. बरोबर का? मग इलेक्ट्रिक चार्ज करतं काय? आता सांगतो. इलेक्ट्रिक चार्ज करतं दोन चार्जेस मध्ये किंवा दोन पार्टिकल मध्ये फोर्स लावायचं काम. मग तो अट्रॅक्टिव्ह असेल किंवा रिपल्सिव्ह असेल त्याला कुलोम्बियन फोर्स असे म्हणायचं. मग तो जो फोर्स आहे तो फोर्स लावायचं काम त्यालाच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणायचं. मग तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लावायचं काम कोण करत असतो? इलेक्ट्रिक चार्जेस करत असतो. आलं सगळ्यांच्या? ठीक आहे. आपण थांबू इथं. पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका बेसिक कन्सेप्टनं आपण भेटूया. तोपर्यंत व्हिडिओ लेक्चर करा.
व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांच्यापर्यंत चॅनलला पोहोचवा, म्हणजे सगळ्यांना आपल्या व्हिडिओ लेक्चरचा फायदा होईल. आपण थांबू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.